ओम बजरंग खवय्या लोक। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण टेस्ट करणार आहोत आपल्या नाशिकची अशोक स्तंभावरची खूपच प्रसिद्ध असलेली ओम बजरंग मिसळ। रामकृष्ण हरी की अशोक स्तंभावर अशी स्वच्छताची मिसळ पाव आणि ग्राहकाशी प्रेमानं बोलणं, ग्राहकाला कसं आकर्षित करणं आणि आपल्या चवीची काय आस्वाद देणं, ह्यांचा धंदाही असा चालतो। ते एकदम प्रेमानं बोलल्यामुळं इथं भरपूर गर्दी होते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, अशोक स्तंभाच्या अगदी समोर लोकेटेड असलेली काळ्या मसाल्याची खूपच स्वादिष्ट ओम बजरंग मिसळ। गुड मॉर्निंग। यंत्रनगरी, मंत्रनगरी, धार्मिक नगरी, कुंभनगरी, शैक्षणिक नगरी, वाईन कॅपिटल, कांद्याचे आगार, द्राक्षाचे माहेरघर आणि उत्तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नाशिक पुण्यनगरीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। नाशिक पुण्यनगरीच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सकाळी सकाळी नाशिक स्पेशल, खास खवय्यांसाठी नाशिक स्पेशल असे काळ्या मसाल्याची झणझणीत मिसळपाव म्हटल्यावर ओम बजरंग मिसळपाव। नाशिकच्या 25 लाख लोकसंख्येला सकाळचा नाश्ता म्हटला तर सगळ्यात पहिली पसंती येते ती मिसळपाव। नाशिकच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठल्याही गाडीवर जा, कुठल्याही दुकानात जा किंवा कुठल्याही मिसळच्या ठिकाणी जा, तुम्हाला मिसळची अप्रतिम भन्नाट अशी चव नाही मिळाली तर तुम्ही सांगाल ती पैंजारू। 1960 ते 70च्या दरम्यान गंगा टी स्टॉल, साधना मिसळ, भगवंतराव मिसळ, कमला विजय मिसळ, भोसले टी स्टॉल मिसळ, ओम टी स्टॉलची मिसळ असं होतं। त्यावेळेस नाशिकची ओळख ही मंत्रनगरी होती। 1970 नंतर जेव्हा नाशिक MIDCची स्थापना झाली त्या अर्थाने खऱ्या अर्थाने नाशिकनी काट टाकायला सुरुवात केली आणि नाशिक चहूबाजूनी पसरलं, चहूबाजूनी बहरलं आणि ते बहरत असताना नाशिकची जी खाद्य संस्कृती होती, जी मिसळची ओळख होती, ती मिसळची ओळख नाशिक आजही टिकवून आहे। आणि त्या 2027ला जो कुंभमेळा आहे त्यासाठी तुम्ही आवर्जून नाशिकला भेट द्या। या माझ्या नाशिकला या कुंभाचा आस्वाद घ्या, नाशिककरांचा आदरातिथ्याचा आस्वाद घ्या आणि नाशिकच्या वातावरणाचा आस्वाद घ्या। मी याच्यासाठी म्हणतोय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाशिक आज पण थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। कालोगात ती ओळख बदलते पण अजूनही नाशिकच्या कानाकोपऱ्यात सकाळी सकाळी तुम्हाला गुलाबी थंडीचा आस्वाद भेटणार म्हणजे भेटणार। तर मित्रांनो, अशा गुलाबी थंडीच्या आगमनामध्ये कधी येत आहे ओम बजरंग मिसळपाव खायला? सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत आपल्या सेवेत सदैव तत्पर ओम बजरंग मिसळपाव। तर्रीची तार, रश्याची धार, सोखंद जिभेवर झणझणीत वार अशा या नाशिककरांच्या आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या ओम बजरंग मिसळपाव येथे आपल्या आगमनाच्या प्रित्यर्थ आम्ही वाट बघत आहोत। आपल्या आगमनाची, आपल्या प्रेमाची। यावं ओम बजरंग मिसळपाव येथे आपलं हार्दिक स्वागत। ओम बजरंग। ओम बजरंग। मी इथं गेल्या 8 ते 10 वर्षापासून मिसळ खातोय। इथं मिसळ खायला काही हे करावं लागत नाही। इथं प्लेटमधलं काही संपत असेल तर भाऊ लगेच त्याच्यात शेव संपली तर शेव टाकेन, मठ संपले तर मठ टाकेन, संपला तर कांदा टाकेन। कधीही म्हणावं लागत नाही भाऊ कांदा पाहिजेले, भाऊ शेव पाहिजेले, भाऊ पाव पाहिजेले, सगळं जे पाहिजे ते मिळत राहतं। झणझणीतपणा मिसळचा ग्राहकाला हवाच असतो पण वातावरणामुळं जळजळ होणे, ॲसिडिटी होणे, ढेकर येणे हे प्रकार टाळावे याच्यासाठी आता खास फेब्रुवारी ते जून पर्यंत ओम बजरंग मिसळ पावने मिसळ बरोबर स्वादिष्ट
स्वादिष्ट, थंडगार व आरोग्यदायी असा मठ्ठा आणलेला आहे। मिसळचा झणझणीतपणा, मसाल्याची तीव्रता कमी व्हावं म्हणून त्याच्याबरोबर दही आलेलं आहे। आणि नेहमीप्रमाणे जी मिसळ पाव असते ओम बजरंगची, त्याच्यात कुठेही नाही मिळणारा असा ढोकळा, हे एवढा कॉम्बो पॅक आपण 80 रुपयामध्ये देतो। तुम्ही यावं, मिसळचा आणि आमच्या मठ्ठ्याचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावं। तुम्ही एकदा या तर खरी, मी आग्रहाचे आमंत्रण देतो। तुम्ही अरे आप एक बार आओ तर सही। शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आपलं नवीन इनोव्हेशन आहे समोसा क्रश करायचा। समोसा क्रश झाला का त्याच्यामध्ये रगडा बनवायचा, समोसा रगडा किंवा समोसा चाट म्हणून। ते पंजाबी समोसा असल्यामुळे त्याच्यातला पंजाबी मसाला आणि मिसळचा आपला रश्श्याचा मसाला यांची टक्कर होते आणि याच्यामधून जी अभूतपूर्व अशी चव येते ती तोंडावर रेंगाळणारी चव होती, मेमोरेबल चव होती। हा नवीन आयटम आपण इथं शोधला आहे तो समोसा रगडा समोसा चाट। त्याच्यामध्ये एवढी प्लेट आपण नाममात्र दरात शालेय विद्यार्थ्यांना देतो। हा जो एखादा विद्यार्थी येतो आणि शेजारचा कस्टमर म्हणतो याला पोटभर नाश्ता दे, माझ्याकडून बिल घे, त्यावेळेस ती माणुसकी जिवंत हे बघण्यासाठी दृष्टिकोन लागतो आणि नाशिककरांच्या अंगी आदरातिथ्य हा गुण ठासून ठासून भरलेला आहे, त्याचा मला अभिमान आहे। ओम बजरंग। पाच 10 वर्ष म्हणजे MPSC करतोय, याच एरियात राहतोय आम्ही 10 वर्षापासून इथंच आहे। या सर यांच्याकडे मिसळसाठी येतोय, म्हणजे विद्यार्थ्यांना आणि स्वस्त दरात आहे, छान आहे। टेस्टिंगचे तुम्ही पाहिलं असेल इथं किती विद्यार्थी येऊन जातात, सकाळी 7:30-8 वाजता कॉलेज राहतं, त्यावेळेस भरपूर विद्यार्थी इथं येऊन नाश्ता करतात आणि छान आहे, स्वस्त दरात, टेस्टिंग मस्त आहे। तुम्ही बाकीच्या लोकांना विचारू शकता इथं कसं आहे काय। मी इतक्यातच मिसळ खाल्ली, माझ्या मते तरी मी नाशिकच्या भरपूर मिसळ ट्राय केलं आहे, पण मला वाटतं की ही वन ऑफ द बेस्ट मिसळ आहे नाशिककरांसाठी। आणि मिसळचा एक चाहता म्हणून माझा जन्म नाशिकमध्ये झाला आहे, त्याच्यामुळे मला फारच छान वाटतं आणि इथली मिसळ मी कायमच खात असतो। धन्यवाद। ओम बजरंगची मिसळ ही आहे, ही खूप सुंदर व चांगली चविष्ट असते। वडा रस्सा, परत त्यांचं ते कॉम्प्लिमेंटरी हे असते खमण, ते सुद्धा सुंदर असतं आणि त्याला टेस्ट एवढी चांगली असते की कुठे अप्रतिम आहे असं बोलण्याला पण काही वावगं ठरणार नाही। तर मित्रांनो, आपण काही ग्राहकांशीही बोललो, आपण अमोल भाऊंचेही विचार ऐकले, खरंच खूप छान बोलले ते नाशिकच्या खाद्यसंस्कृतीबद्दलही आणि आपल्या धार्मिक सांस्कृतिक जी परंपरा आहे नाशिकची त्याबद्दलही खूप छान बोलले। तर चला आता टेस्ट करूया खूपच प्रसिद्ध आणि लोकांची खूपच फेवरेट असलेली ओम बजरंग मिसळ। त्याच्याबरोबर येते 2 प्रकारची शेव आणि डाळीच्या पदार्थापासून मिळतो आपल्याला कार्बोहायड्रेट। त्याच्यानंतर नाशिक मिसळचा सगळ्यात महत्त्वाचा घटक मोड आलेलं कडधान्य। या कडधान्यामध्ये कडधान्याचे 8-9 प्रकार असतात आणि अंकुरित कडधान्य हे नैसर्गिक प्रथिनांचा उत्तम असा स्रोत असतात। अगदी 2 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत त्याच्या शरीराची जी प्रोटीनची गरज आहे ती हे प्रथिने, हे जे कडधान्य आहे हे भागवतात। त्याच्यामुळं हे कडधान्य अगदी नैसर्गिकरित्या असल्यामुळं त्याच्यापासून काहीही साईड इफेक्ट नाही। त्याच्यानंतर हे कडधान्य जेव्हा असतात त्याच्यानंतर ओम बजरंग स्पेशल काळ्या मसाल्याचा रस्सा। या रश्श्यामुळं कोणी आपल्या मिसळला आयुर्वेदिक मिसळही म्हणतात। गुपित आहे त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटक पदार्थांमध्ये। जो काळा मसाला आपण बनवतो त्या काळ्या मसाल्यामध्ये जे खडा मसाला असतो त्याच्यामध्ये असतात तमालपत्र, दगडफूल, इलायची, मोठी इलायची, शहाजिरे, जिरे, काळी मिरी, हे जे घटक पदार्थ आहे हे घटक पदार्थ गुणधर्माने उष्ण असे असतात आणि तुमच्या शरीरात ज्या वात, पित्त, कफ या वृत्ती असतात या वृत्तींना ते वाढू देत नाही, ते कंट्रोल ठेवतात। त्या पित्ताचं, कफाचं ते पाणी करतात, म्हणून याला कोणी कोणी आयुर्वेदिक मिसळ आहे असं म्हणतात। अशा मिसळमध्ये मग
वरतून येतो कांदा, हिरवी कोथिंबीर, ज्याला आवश्यक आहे त्याच्यासाठी दही. अशी मिसळ तयार झाल्यावर तिच्याबरोबर येणार लिंबू, लिंबू बरोबर येणार कांदा, कांद्याबरोबर येणार लिज्जतचा कर्रम कुर्रम पापड. त्या पापडाबरोबर येणार तुम्हाला 2 पाव आणि कुठेही न मिळणारा असा अगदी जगाच्या पाठीवर कुठल्याही मिसळच्या दुकानावर जा आणि त्या मिसळ प्लेटबरोबर जर तुम्हाला ढोकळा मिळाला तर मी तुम्हाला म्हणेन की काही झालं, ही आपली मोनोपॉली आहे, ही आपली खासियत आहे. त्या मिसळबरोबर पुदिन्याची चटणी, अगदीच गरज पडली तर हिरवी मिरची तळलेली. या प्लेटबरोबर आता वातावरणाच्या हिशोबाने आपण कॉम्बो प्लेटची किंमत आहे 80 रुपये. वातावरणात जे वैशाख वनवा पेटलेलं आहे त्याला थंड करण्याचं काम हे मसालेदार ताक, छाछ करतं, मट्टा करतं. ही पूर्ण प्लेट तुम्ही हिचा आस्वाद घेऊ शकता. अप्रतिम असा स्वाद आहे, जिभेवर रेंगाळणारी हवीशी चव. मित्रांनो, आपली ओम बजरंग मिसळ सर्व झालेली आहे. चला तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो या मिसळीबरोबर आपल्याला काय काय मिळतं. तर मित्रांनो, या मिसळीची प्राईस आहे 80 रुपये आणि 80 रुपयात आपल्याला मिळते काळ्या मसाल्याची खूपच स्वादिष्ट अशी झणझणीत घरगुती मिसळ, 2 पाव, लिज्जत पापड. कुठेही न मिळणारा या मिसळीबरोबर आपल्याला ढोकळाही खाण्यास मिळतो, कांदा, लिंबू आणि इतकंच नाही तर आपल्याला 1 ग्लास ताक ही या मिसळीसोबत मिळतो. चला तर मग लवकर टेस्ट करूया. तर मित्रांनो, चला आता टेस्ट करूया खूपच प्रसिद्ध आणि लोकांना खूप आवडणारी ही ओम बजरंग मिसळ. की आपण पाहिलं 80 रुपये प्राईस आहे मिसळीची आणि त्या 80 रुपयात आपल्याला खूप काही मिळतं या मिसळीसोबत, जसं की स्पेशल ढोकळा, ताक ही मिळतं आपल्याला, जे आपल्याला इतर कुठेही मिळणार नाही. चला ट्राय करूया. पहिला घास खातात तुम्हाला तो जो एक स्पेशल काळ्या मसाल्याची जी टेस्ट आहे ती जाणवते. झणझणीत अशी ओम बजरंग मिसळ. खरंच खूपच छान टेस्ट आहे मित्रांनो. जर तुम्ही रविवार कारंजा, अशोक स्तंभ, सीबीएस या ठिकाणी असाल तर नक्की भेट द्या ओम बजरंग मिसळला आणि घ्या आस्वाद यांच्या खूपच विशेष अशा या मिसळीचा. ढोकळा ट्राय करूया. खरंच खूप टेस्टी आहे ढोकळा आणि त्यावर जी चटणी टाकली आहे त्यामुळे आणखीन जास्त टेस्ट वाढली आहे त्याची. स्पेशल मठ्ठा किंवा ताक. अमोल भाऊ इथं आपल्याला अगदी आग्रहाने रस्सा, शेव वगैरे वाढत असतात.
मठ्ठाई खूप सुंदर, खूप छान आहे. तर मित्रांनो, तुम्ही नाशिककर असाल तर ही मिसळ तुम्ही नक्की टेस्ट केलेली असणार, पण जर नाही केली आहे तर नक्की इथं भेट द्या. आणि ही स्पेशल काळ्या मसाल्याची घरगुती झणझणीत अशी मिसळ नक्की ट्राय करा. खरंच खूप छान टेस्ट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आस्वाद घेतला ओम बजरंग मिसळचा. काळ्या मसाल्याची खूपच स्वादिष्ट, खूपच सुंदर अशी मिसळ. तुम्ही जर या परिसरात आलात, रविवार कारंजा किंवा अशोक स्तंभ, तर ही मिसळ नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अशाच प्रकारे आपण आणखीनही आपल्या नाशिकचे जे पॉप्युलर फूड स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. बघत राहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.